प्रभाग 20च्या नगरसेविका अश्विनी कोळी यांचे जात प्रमाणपत्र बोगस असल्याचा माजी नगरसेविका स्वाती पारधी यांचा आरोप. जात प्रमाणपत्र विभागीय आयुक्तांकडे तक्रार, वेळ पडल्यास न्यायालयीन लढाई लढणार स्वाती पारधी. प्रभाग क्रमांक 20च्या नगरसेविका अश्विनी कोळी यांच्यावर माजी नगरसेविका स्वाती पारधी यांनी अश्विनी कोळी यांचे अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र बोगस असल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. अश्विनी कोळी यांचे जात प्रमाणपत्र बोगस आहे. त्याचे नगरसेवक पद रद्द होण्यासाठी त्यांनी जात प्रमाणपत्र विभागीय कार्यालयात 23 जानेवारी रोजी अर्ज दाखल केला आहे. पण अजूनही विभागीय अधिकारी यांनी ही तक्रार तारखेवर आणली नसल्याने त्यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्या बोलताना म्हणाल्या की अश्विनी कोळी यांचे जात प्रमाणपत्र बोगस असून त्यांच्या आजोबा, वडील आणि अनेक नातेवाईकांचे सुद्धा जात प्रमाणपत्र रद्द झाले असल्याचा आरोप स्वाती पारधी यांनी केला आहे. तर त्यांनी राष्ट्रवादी पक्षाची आणि प्रशासनाची देखील फसवणूक केली आहे. हे सर्व आमदार इद्रिस नायकवडी यांना देखील माहीत असून ते पाठीशी घालत असल्याचा आरोप देखील स्वाती पारधी यांनी केला आहे. तर विभागीय कार्यालयाकडून दाद न मिळाल्यास न्यायालयीन लढा लढणार असल्याचा इशारा दिला आहे. सौ स्वाती सुरेश पारधी, नगरसेविका सांगली मिरज कुपवाड, माजी नगरसेविका सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका. मी जनस्वराज्य पक्षाकडनं निवडणूक लढवत होते आणि त्या निवडणूक लढवत होते. माझ्या विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अश्विनी कोळी उर्फ अश्विनी कांबळे ह्या निवडणूक निवडून आल्या. त्यांच्याकडं कास्ट सर्टिफिकेट बोगस ST कॅटेगरीचं असल्याने त्यांनी जनतेला पण फसवले आणि पक्षाला पण, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पण फसवले आणि आमदारांना पण फसवले. हे सगळं आमदारांना माहीत असूनसुद्धा आमदारांनी त्यांना तिकीट दिली. जेव्हा मी तिकीट मागायला गेले तेव्हा त्यांनी म्हटले की हा सर्वसाधारण वार्ड पडला आहे, त्यामुळं आम्ही लेडीजला तिकीट महिलेला तिकीट देऊ शकत नाही, आमच्या पक्षाची इज्जत जाईल, असं का म्हणले ते. मग हे अश्विनी कोळीला तिकीट देताना त्यांची काही इज्जत वाढली का आमदार साहेबांची? असं का त्यांनी केलं? हे मला त्यांची इज्जत वाढली का? आता विनोद कोळी ही आदिवासी समाजाची नसून सांगली, सातारा, कोल्हापूर आणि सोलापूर या ठिकाणी आदिवासी समाज नसल्याने म्हणून 100% मला खात्री आहे की ही अनुसूचित जमातीची ST कॅटेगरीची नाही आहे. म्हणून मी त्याच्यावर ते विभागीय आयुक्ताकडं मी त्याची लेखी तक्रार केलेली आहे आणि 23/1/2026ला अर्ज जात पडताळणी विभागाला दिलेला आहे. त्याचं नगरसेवक पद रद्द झाल्याशिवाय मी काही गप्पा बसणार नाही आहे. पुढं लढा मी लढतच राहणार आणि विभागीय आयुक्ताकडनं त्यांचं सगळं आत्तापर्यंत तिचे वडील, तिचे आजोबा, इतर नातेवाईक यांची कास्ट व्हॅलिडिटी अवैध ठरवलेली आहे जात पडताळणीने. त्यामुळे हिचं कुठलंही हे होऊ नये म्हणून मला न्याय मिळत नाही तोपर्यंत हा इथून पुढं जोपर्यंत तिचं रद्द होत नाही तोपर्यंत मी हा लढा देतेच राहणार. बर. अश्विनी कोळीचे वडील, आजोबा आणि त्यांचे नातेवाईक त्यांचे सगळे कागदपत्र, डॉक्युमेंट्स मी गोळा केलेले आहेत आणि ते जात पडताळणीने अवैध ठरवलेले आहेत आणि जोपर्यंत अश्विनी कोळीचं पद जात नाही तोपर्यंत मी काही गप्प बसणार नाही.